गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हे आहे तुमचं सायन्स 1 10वीचं आणि आपण पहिलं युनिट शिकतो आहे दॅट इज ग्रॅव्हिटेशन. त्यातला आज जो टॉपिक आपण बघणार आहे तो आहे मास अँड वेट. मास आणि वेट आत्तापर्यंत यांना आपण एकच क्वांटिटी समजत आलेलो आहे. आता याच्या डेफिनेशन्स आपण बघूया. व्हॉट इज मास? मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. मास is amount of matter present in the object, whereas weight is the defined as the gravitational force with which earth attracts the object towards itself. Means what is weight? Weight is the gravitational force acting on a body. एखाद्या ऑब्जेक्टवरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत आहे दॅट इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. अँड व्हॉट इज मास? त्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे दॅट इज द मास. What is SI unit of mass? It is kilogram and CGS unit is gram. It is a scalar quantity. It does not depend upon direction. But whereas mass as it is a force, therefore its unit is Newton. फोर्सचं जे युनिट आहे न्यूटन तेच युनिट कुठे आहे? कोणाचं आहे? वेटचं सुद्धा आहे. इथे आपण वेटचं एक्सप्रेशन पाहू शकतो. वेट W इज इक्वल्स टू F इज इक्वल्स टू M इंटू G, where G is gravitational acceleration, M is mass of the object. आता मास तर काही चेंज होणार नाही आहे, परंतु ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू आपण पाहिलेली आहे की इट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. ॲज व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, व्हॅल्यू ऑफ वेट ऑल्सो चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, व्हेअर व्हॅल्यू ऑफ मास इज सेम एव्हरीव्हेअर. कुठेही गेलात, कुठल्याही प्लॅनेटवर जरी गेलात तरीसुद्धा मासची व्हॅल्यू तीच असेल, परंतु वेटची व्हॅल्यू मात्र काय राहील? बदलणारी राहील. नंतर म्हटलं आहे its value does not change even when we go to another planet, and according to Newton's first law it is the measure of inertia of an body. More is the mass, more will be the inertia. म्हणजे मास हे काय आहे? मेजर ऑफ इनर्शिया आहे. जितका जास्त मास असेल तेवढा जास्त त्या ऑब्जेक्टमध्ये काय असणार आहे? इनर्शिया असणार आहे. म्हणजेच तो ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी किंवा स्टॉप करण्यासाठी आपल्याला जास्त फोर्स लावावा लागेल. त्याच व्हॉट इज वेट काय आहे इथे? वेट ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. मीन्स मास इज सेम एव्हरीवेअर as it is a scalar quantity, but as gravitational acceleration changes, weight also changes. Colloquially, we use weight for both mass and weight and measure the weight in kilograms, which is the unit of mass. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो ना तुझं वजन किती आहे, तुझं वेट किती आहे असं विचारतो आपण. ॲक्च्युली आपण वेटसाठी युनिट कुठलं वापरतो? आणि किलोग्राम हेच युनिट आपण तिथे वापरतो. But in scientific language, when we say that Rajiv's weight is 75 kg, we are talking about Rajiv's mass. When we mean is that आता त्याचा ॲक्च्युअली जर वेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय असेल? इट विल बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन 75 kg मास. अँड देअरफोर on earth it is 75 into 9.8, that is value of G, that is 735 Newton. Means weight of Rajiv is actually 735 Newton and 75 kg is his mass. The weight of 1 kg mass is 1 into 9.8, that is 9.8 Newton. म्हणजे जर युनिट मासचा आपण सबस्टन्स घेतला असेल तर त्या केसमध्ये काय राहील? मास आणि वेट दोन्ही सारखे राहतील. Our weighing machines tell us the mass. The two scale balances in shops compare two weights, that is two masses. म्हणजे दुकानदाराच्या ह्याच्यामध्ये जो तराजू असतो तो काय करतो? मास कम्पेअर करतो, तिथे वेट कम्पेअर केलं जात नाही. आणि जे वेईंग मशीन्स आहेत आपल्याकडचे ते सुद्धा आपल्याला काय सांगत असतात? ते आपल्याला मास ही क्वांटिटी तिथे देत असतात. या पुढची क्वांटिटी आहे दॅट इज फ्री फॉल. कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. फ्री फॉल. टेक अ स्मॉल स्टोन, होल्ड इट इन युअर हँड. विच फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन द स्टोन? नाव रिलीज द स्टोन. व्हॉट डू यू ऑब्झर्व? व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट? काय म्हटलेलं आहे? आता आपण काय माहिती आहे आपल्याला की वी नो दॅट फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ ॲक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. When we are holding the stone in our hand, the stone was experience this force.
means there is a force of gravity acting on the stone and pulling it towards the surface of the stone, but there is no movement in the stone because of this gravitational force. Why? Because it was balanced by a force that we are applying on it in the opposite direction. Means we are applying some force on the stone and which is acting opposite to the gravitational force. Both these forces are acting on the same object. They are equal in magnitude but in opposite direction, and therefore they balance each other. As a result, there is no movement in the stone and it remains at rest position. Once we release the stone from our hands, the only force that acts on it is the gravitational force of the earth, and the stone falls down under its influence. Means under the influence of gravitational force. म्हणजे जेव्हा आपण त्याला रिलीज करणार आहे, आपण त्याला फक्त रिलीज करणार आहे, आपण त्याला पुश करणार नाही आहे, तेव्हा तो खाली पडेल. खाली पडताना त्याच्यावरती जो फोर्स असेल तो फोर्स कुठला असणार आहे? इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. मग याच्याच वरनं आपल्याला फ्री फॉलची डेफिनेशन इथे दिलेली आहे. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. म्हणजे जर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडरमध्ये जर एखादं ऑब्जेक्ट वरून खाली येत असेल तर त्याला काय म्हटलं जाईल? फ्री फॉल असं म्हटलं जाईल. This released stone, it is in a state of free fall, and in free fall the initial velocity of the object is 0. It increases as the gravitational force on it increases, means as it moves in a downward direction. Why? Because of the acceleration due to gravity, its speed increases. During free fall, the frictional force due to air opposes the motion of the object and a buoyant force also acts on the object. म्हणजे आजूबाजूला जो काही एअर आहे त्या एअरकडनं फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे, तसंच खालती जो एअर कॉलम प्रेझेंट आहे त्या एअर कॉलमकडनं बायॉन्ड फोर्ससुद्धा लागणार आहे. हा फोर्स कसा असेल? हे दोन्ही त्या ऑब्जेक्टच्या मुवमेंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील, आणि म्हणून असं म्हटलं आहे ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. म्हणजे फ्री फॉल जो आहे तो फक्त व्हॅक्यूममध्ये पॉसिबल होतो. जिथे एअर आहे तिथे हा एअरचा फ्रिक्शनल फोर्स किंवा बायॉन्ड फोर्स हा लागणारच आहे. फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड टाईम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन्स. 3 इक्वेशन्स आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे न्यूटनचे. ठीक आहे, तेच 3 इक्वेशन्स इथे लागू पडतील. ठीक आहे, फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे इथे? इनिशियल व्हेलॉसिटी यू इज टेकन ॲज 0 ॲज इट इज इन अ स्टेट ऑफ फ्री फॉल, अँड here the acceleration is acceleration due to gravity, and therefore we are taking a is equals to g, and therefore the equations are, first equation is v is equals to u plus at. इथे u ची व्हॅल्यू 0 टाकायची, a ची व्हॅल्यू g, आणि इक्वेशन बनेल v is equals to g into t. तसंच सेकंड इक्वेशन आहे ut plus 1/2 at स्क्वेअर, हे होईल 1/2 gt स्क्वेअर, आणि लास्ट इक्वेशन u स्क्वेअर प्लस 2as आहे ते बनेल v स्क्वेअर इज इक्वल्स टू 2gs. फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स ॲसेलरेशन इज निगेटिव्ह, दॅट इज इन अ डायरेक्शन अपोजिट टू द व्हेलॉसिटी. आपल्याला माहिती आहे की ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याचं जे डायरेक्शन आहे ते कसं असतं? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, मीन्स in a downward direction. When an object is moving in upward direction, it is working against acceleration due to gravity. In that case, the sign of the value of g is taken as negative. The magnitude of g is the same, but the velocity of the object decreases because of its negative acceleration. म्हणजे या ठिकाणी जसं जसं ऑब्जेक्ट वरती जाणार आहे त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार आहे. याचं कारण त्याच्यावरती काम करत असलेलं ॲक्सेलरेशन हे कसं आहे? निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मुव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ, दस दे आर इन अ फ्री फॉल. म्हणजे हे जे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत, सॅटेलाइट ऑब्जेक्ट्स, हे सगळे कशामध्ये फिरत आहेत? ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थच्या इन्फ्लुएन्समध्येच फिरतात आहे, आणि म्हणून दे आर इन अ स्टेट ऑफ फ्री फॉल. म्हणजे जर तुम्हाला फ्री फॉलचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर तुम्ही हे 2 एक्झाम्पल्स देऊ शकतात, मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. यानंतरचा पुढचा टॉपिक, शेवटचा टॉपिक या युनिटचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.